नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 आठवड्यापासून आपण MSc CET एंट्रन्स एक्झामच्या फॉर्म्सबद्दल कंटिन्युअसली अपडेट्स घेत आहोत. इवन लास्ट वीकमध्येच CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक लिंक ॲक्टिवेट झाली होती, ज्याच्यामध्ये MSc CETचा पार्ट ए कसा फिल करायचा आहे याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. मात्र ॲक्च्युअल जो MSc CETचा फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी अजून सुरुवात झालेली नाही. ही अपडेट आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली होती. मात्र आज 30 डिसेंबर 2024ला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या वर्षीच्या MSc CET फॉर्मबद्दल ऑफिशियल इन्फॉर्मेशन बुलेटिन हे रिलीज करण्यात आलेलं आहे. हे इन्फॉर्मेशन बुलेटिन नेमकं काय आहे व सेकंड पार्ट जो होता, पार्ट बी होता, तर त्याचा फॉर्म आता आपल्याला भरता येणार आहे का, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. सो इन्फॉर्मेशन बुलेटिन पहिल्यांदा काय असतं ते समजून घेऊया. कोणतीही एंट्रन्स एक्झाम असेल, MSc CET असेल किंवा JEE असेल, तर प्रत्येक एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करण्याच्या अगोदर ते एक्झाम कशी कंडक्ट केली जाईल व रिझल्ट्स हे सगळे त्या एंट्रन्स एक्झामचे नियम किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ॲप्लिकेशन फीज ह्या सगळ्या गोष्टींची एक माहिती रिलीज केली जाते, जी माहिती या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये असते. आता या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये पहिल्याच पेजवरती काय दिलेलं आहे, तर आपण ऑलरेडी ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत की MSc CETच्या बेसिसवरती तुम्हाला कोणकोणत्या कोर्सेसला जाता येतं, तर कोर्सेसची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसत असेल बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे BE-BTech म्हणजेच इंजिनिअरिंग कोर्सेसला तुम्हाला या एंट्रन्स एक्झामच्या थ्रू जाता येतं. त्यानंतर फार्मसी, बॅचलर ऑफ प्लॅनिंग, तर ह्या सगळ्या कोर्सेसची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आता आपल्यासाठी जो इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामध्ये तो काय काय आहे बघा. स्कीम ऑफ द एक्झामिनेशन कशी कंडक्ट केली जाणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर 12वी बोर्डमध्ये कोणते सब्जेक्ट्स असणं गरजेचं आहे, त्या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. तर ते सगळे सेमच नियम आहेत, नियमामध्ये काहीही चेंजेस झालेले नाहीत. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा असतो, तर हा फॉर्म नेमका कसा भरावा, तर याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये स्टेप वाईज कोणत्या पेजवरती काय डिटेल्स फिलअप करायचे आहे, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर MSc CETचे ॲप्लिकेशन फीज काय असणार आहेत, ऑनलाईन एक्झाम नेमकी कशा प्रकारे होत असते, रिझल्ट कसे डिक्लेअर केले जातात व हा जो एक फॉर्मॅट डिसेबिलिटीचा फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्मॅट कसा भरायचा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेली आहे. अगदी एक्झाम कंडक्ट करण्यापासून ते रिझल्ट डिक्लेअर करण्यापर्यंतचे सगळे नियम आणि रूल ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेले आहेत. सो आपल्यासाठी जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो पहिल्यांदा आपण बघूया. तो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक्झामिनेशनचं शेड्यूल, म्हणजे एक्झाम कोणत्या डेटला होणार आहेत किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म किती तारखेला भरायचा आहे. तो पहिलाच पॉईंट त्यांनी पहिल्याच पेजवरती या ठिकाणी दिलेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट. कुठे भरायचं आहे, तर वेबसाईटवरती भरायचं आहे. वेबसाईट कोणती, cetcell.mahacet.org. डेट काय दिलेले आहेत बघा, 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी. 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. अगदी 1.5 महिन्याचा वेळ या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी CET सेलकडून मिळालेला आहे. इवन एखादा कोणी विद्यार्थी असेल जो 15 तारखेची डेट मिस करत असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी परत 16 तारीख ते 22 तारखेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची एक्सटेंडेड डेट दिलेली आहे. मात्र या ड्युरेशनमध्ये जर कोणी फॉर्म भरत असेल तर त्यांना एक्स्ट्रा 500 रुपीज लेट फी ही पे करावी लागत असते. सो जनरली आपल्याला त्या ऑप्शनकडे जायचं नाही. दिलेल्या ड्युरेशनमध्ये म्हणजे 15 फेब्रुवारीच्या अगोदर शक्यतो जानेवारी महिन्यामध्येच आपल्याला हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, पेमेंटची फॅसिलिटी तुम्हाला 23 तारखेपर्यंत दिलेली आहे. जर कुठला विद्यार्थी फॉर्म भरायचा राहत असेल तर पेमेंट करण्याची एक डेट एक्स्ट्रा वाढवून त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, इश्यू ऑफ ॲडमिट कार्ड. आता हे ॲडमिट कार्ड कुठे मिळतात, तर ज्या वेबसाईटवरती आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरत असतो त्याच वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करायचं असतं. साधारणतः एक्झामच्या 10 ते 15 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये तुमचे ॲडमिट कार्ड आलेले असतात. त्या ॲडमिट कार्डमध्ये आपल्याला समजत असते की नेमकं किती तारखेला तुमची एक्झाम होणार आहे व कोणत्या स्लॉटमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, सेंटरवरती किती वाजता पोहोचायचं आहे, सोबत काय काय घेऊन जायचं आहे, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत या ॲडमिट कार्डमध्ये ज्यावेळी ॲडमिट कार्ड हे रिलीज करणार आहे. साधारणतः एक्झामच्या 10 ते 15 दिवस अगोदर तुमचे ॲडमिट कार्ड हे रिलीज होतात. त्यानंतर डेट ऑफ द एक्झामिनेशनच्या डेट्स एप्रिलमध्ये आहेत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये PCB ग्रुपच्या डेट्स काय आहेत, PCM ग्रुपच्या डेट्स काय आहेत ते लास्टच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता शिफ्ट्स कशा प्रकारे काम करतात तर हे थोडंसं समजून घेऊया.
MSc CETचा फॉर्म भरणारी जी विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः 5 ते 6 लाखाच्या आसपास असू शकते. सो एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांची एका दिवशी एक्झाम कंडक्ट करणं पॉसिबल नसतं. त्यामुळे CET सेल काय करतं की 6 दिवस एक्झाम होणार असेल तर प्रत्येक दिवसामध्ये 2 स्लॉट बनवले जातात. पहिला जो स्लॉट असतो त्याला मॉर्निंग स्लॉट म्हणलं जातं आणि दुसरा जो स्लॉट असतो त्याला आफ्टरनून स्लॉट म्हणलं जातं. आता एक्झाम किती तासाची असते? साधारणतः 9 ते 12 म्हणजे 3 तासाची एक्झाम आहे. आता 9 वाजता जरी तुमची एक्झाम चालू होणार असेल तरी एक्झाम सेंटरवरती तुमची एंट्री कधीपासून चालू होते? सकाळी 7:30 वाजल्यापासून तुम्हाला सेंटरवरती जावं लागतं. लास्ट एंट्री कधी मिळते? 8:45 म्हणजे एक्झामच्या 15 मिनिट अगोदर तुम्ही सेंटरवरती असणं गरजेचंच आहे. 15 मिनिटांनंतर जर तुम्ही आला असेल तर मात्र तुम्हाला सेंटरवरती अलाउड केलं जात नाही. म्हणजे आफ्टर 8:45 तुम्हाला सेंटरवरती अलाउ केलं जाणार नाही. त्यानंतर 8:50ला काय चालू होणार आहे बघा, तर एक्झामबद्दलच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचायच्या असतात. कारण CBT मोडमध्ये एक्झाम आहे तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या असतात. व एक्झॅक्ट 9 AM ला तुमची एक्झाम चालू होते जर तुमचा मॉर्निंग स्लॉट असेल आणि एक्झॅक्ट 12 PM ला तुमची एक्झाम ही संपते. सेम आफ्टरनून शिफ्टचा पेपर जरी 2 वाजता असेल तरी 12:30 वाजल्यापासून तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रेझेंट राहायला लागतं. अशाच प्रकारचा मॉर्निंग आणि आफ्टरनून स्लॉट PCB ग्रुपसाठी सुद्धा होतो, PCM ग्रुपसाठी सुद्धा होतो. मल्टिपल स्लॉट्स हे होत असतात. कोणत्या स्लॉटला तुमची एक्झाम होणार आहे हे ॲडमिट कार्ड आल्यानंतरच आपल्याला समजत असतं. आता त्यानंतर जे आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की कोणत्या कोर्सला जायचं असेल तर 12वी बोर्डला किती मार्क मिळाले पाहिजे, तर अशा बऱ्याच गोष्टी, पेपर पॅटर्न, सिलेबस सगळं काही या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेलं आहे. पेपर पॅटर्न पण आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, सो त्याच्यामध्ये मी जात नाही. सो फॉर्म भरतेवेळीच्या काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर त्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय आहेत ते थोडंसं आपण बघूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कुठे भरायचा आहे, तर इथं पहिल्यांदाच दिलेलं आहे की वेबसाईट दिलेली आहे mahaCET.org. ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म हा भरायचा असतो. त्यानंतर फोटोच्या रिगार्डिंग काही इम्पॉर्टंट अपडेट दिले की फोटो पासपोर्ट साईजचा फोटो असतो, साईज दिलेली आहे 2x2 साईजमध्ये. तुम्हाला हा कलर फोटो तुम्हाला या ठिकाणी काढायला लागत असतो. इम्पॉर्टंट अजून काय काय दिलेलं आहे, या फोटोमध्ये 80% तुमचा फेस कव्हर झाला पाहिजे. म्हणजे जो पासपोर्ट साईज फोटो असणार आहे त्यात 80% पोर्शन हा आपल्या फेसचा असायला पाहिजे, जेणेकरून रिकग्नाइज करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. फोटो हा समोरूनच काढलेला असावा. बरेचसे विद्यार्थी साईड अँगलमधून काढलेले फोटो फॉर्ममध्ये अपलोड करतात, तर त्याच्यामुळे क्युरी येऊ शकते किंवा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. सो समोरून काढलेला फोटो असावा. अजून काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथं दिलेले आहेत. अजून काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स बघा फोटोच्या रिगार्डिंग. फुल फेस त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, आईज ओपन असणं गरजेचं आहे. इवन ग्लासेसच्या रिगार्डिंग सुद्धा एक पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही जर रेग्युलरली ग्लासेस यूज करत असाल किंवा एक्झामला जाताना सुद्धा ग्लासेस यूज करणार असाल तरच तुम्ही ग्लासेसवरती फोटो काढायचे आहेत, अदरवाईज विदाऊट ग्लासेसवरती फोटो काढायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच्या फी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फी 1000 रुपये असते. व जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येत असाल, म्हणजे तुम्हाला जर रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशनमध्ये कोणते विद्यार्थी SC, ST, VJ, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, एक कॅटेगरी मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितली होती की जे विद्यार्थी मराठा कॅटेगरीचे आहेत तर अशा विद्यार्थ्यांना SCBC कास्टचं सर्टिफिकेट मिळतं व त्यांना SCBC कॅटेगरीमधूनच फॉर्म भरावा लागेल. EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा नाही. व राहिलेले EWS कॅटेगरी आणि PWD म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तर ह्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची फी असणार आहे 800 रुपये, जी तुम्हाला ऑनलाईन भरायची असते. आता MSc CETची जी एक्झाम आहे ती दोन्ही ग्रुपसाठी होत असते. म्हणजे PCM साठी सुद्धा एक्झाम होणार आहे, PCB साठी सुद्धा होणार आहे. जर तुमचा फक्त एकच ग्रुप असेल तर एकाच ग्रुपसाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे. तुमचे जर दोन्ही ग्रुप असतील व दोन्हीची एक्झाम तुम्हाला द्यायचं असेल तर ×2 फीज तुम्हाला पे कराव्या लागतील. म्हणजे 2000 किंवा 1600 रुपये जे काही तुमच्या कॅटेगरीनुसार या ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या फीज तुम्हाला भराव्या लागतील. आता फोटोचं मी सांगितलेलं आहे. फॉर्म कसा भरायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवतोय की कोणत्या पेजवरती काय डिटेल्स भरायचे आहेत, डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत, नावाचे फॉर्मॅट कसा असावा. कारण बरेचशी मुलं फॉर्ममध्ये जेव्हा नाव भरायचं असतं नावाचा फॉर्मॅट असतो, सरनेम अगोदर असायला पाहिजे, मग विद्यार्थ्याचं नाव, मार्कशीटप्रमाणे गोष्टी असायला पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या डिटेल्ड व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत फॉर्म भरायला कोणीही गडबड करायची नाही.
त्याच व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी आरंभ करिअर ॲडवायझरकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे आरंभच्या काउन्सिलिंग सेंटरवरतीच भरले जाणार आहेत. आरंभची पूर्ण टीम या ठिकाणी असेल. फॉर्म सगळे इथं भरले जाणार आहेत. तुम्हाला फक्त रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या ज्या फीज आहेत तुमच्या त्या फक्त तुम्हाला सोबत घेऊन याव्या लागणार आहेत. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.